लगेच जॉईन व्हायचं प्लेयर ऑफ द मॅच साठी तुर्तास मॅचला देखील मजा येईल येताना पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच असेल एक मोठा सामना पहिल्या फेरीतील शेवटचा सामना पाहायला मिळतोय. फर्स्ट राऊंडचा लास्ट मॅच शिळसील आणि त्याच्या पिंगलेवाडी. जशी या मॅचला होईल सुरुवात तसे कॉम्बॉक्स मध्ये करूया बदलाव. या अपकमिंग जो वाईस मात्र या विभागाचा होणार आहेत अर्थात जो आवाज मात्र पाहुशाला स्पर्धेला लीड करत आहेत द वाईस ऑफ शिलनवाडी विशालजी भांगारे हे मात्र जॉईन होतील. तुर्तास मी मात्र एक छोटासा ब्रेक घेतोय. तुम्ही कुठेही जाऊ नका. या चषकाचा नक्की धागावा एन्जॉय करा. थँक्यू. थँक्यू. अगदी पागद्र शापूरचा एक बुलंद आवाज सध्या तरी आपण ऐकत होतो. विकीजी शेवाळे सर नाव सांगायची गरज नाही कारण की प्रत्येकाला देखील माहीत आहे हे नाव. सातत्याने मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये त्यांचा आवाज तो लीड केला जातोय आणि या स्पर्धेमध्ये देखील आवर्जून उपस्थित झाले. तुमचा मनपूर्वक आभार साहेब. अगदी पागद्र फर्स्ट राऊंडचा शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतो. चला टपोटरचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. टपोटरचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. शिळसी आणि पिंगळेवाडी असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा आणि अंतिम सामना. शेवटचा आणि अंतिम सामना आपण एन्जॉय करत आहात. अगदी पागद्र या स्पर्धेचे पाचवी रजनी आणि पाचवी रजनीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो पागद्र सामना देखील रंगतदार आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा आणि अंतिम सामना गावदेवी पिंपलवाडी व साईल 11 शिळंदवाडी साईल प्रतिष्ठान व कृष्णा स्मृती चषक 2026 क्रिकेटचा महारणसंग्राम. अगदी पागद्र या स्पर्धेची पाचवी रजनी आपल्याला पाहायला मिळते आणि पाचव्या रजनीमध्ये फर्स्ट राऊंडचा शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. शिरसी बनामा पिंगळेवाडी असा सामना आपण एन्जॉय करत आहात. सुरेशाला मैदानाच्या आतमध्ये पहिलाच फलंदाज पागद्र टॉपॉटरचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. पिंगळेवाडी क्रिकेट संघाचे शिरसी संघाचे टॉपॉटरचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. किरण तर त्यांच्या सोबतीला सूरज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. ओव्हर क्रमांक 1 मध्ये गोलंदाज ट्रॅक वरती गोलंदाज सुरेश आलाय. ओव्हर क्रमांक 1 मध्ये फर्स्ट राऊंडचा शेवटचा सामना आपण एन्जॉय करत आहात. ओ समोर ठेवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय यस लाईन चेक केली जाते. आउटसाइड द ऑफ स्टंप. अगदी पागद्र व्हाईट चेंडू जो घोषित केला गेला पंचांच्या माध्यमातून नक्कीच एक अवांतर दाब जी खर्च केली जाते. P1चा पहिले षटक या षटकामध्ये धाबा येतील का हे देखील तितकंच गरजेचं राहील कारण की 5 षटकांचा सामना आणि 5 षटकामध्ये कुठेतरी तुम्हाला 50 ते 60 धाबा नक्कीच
बनवाव्या लागतील फर्स्ट इनिंग मध्ये, परंतु तशा धाबा येतील का? दुसरा देखील बॉल अगदी पहा जरा पुन्हा एकदा लाईन चेक केली जाईल का? यस, पुन्हा एकदा लाईन चेक केली जाते. घडतंय काय? बॅक टू बॅक 2 फाईट बॉल फेकले गेलेत. गोलंदाज ट्रॅक वरती गोलंदाज सुरेश आला होता. अतिरिक्त धाबा करता केले जात आहेत. स्कोर बोर्डला 2 धाबा, अतिरिक्त धाबा त्या येत आहेत. स्कोर बोर्डला धाबा देखील 2 पाहायला मिळत आहेत. टॉप ऑर्डरचा फलंदाज सूरज मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंड वरती फ्लोर लेनचा चेंडू होता. ऑन साईडला पटका सजवलाय. क्षेत्रच्या मिड विकेटचे येत आहेत. एक धाव कंप्लीट होते. बघता बघता 2 धाबा ज्या सहजरित्याने कंप्लीट होत आहेत. हरकत नाहीये, कारण की एक्स्ट्राच्या धाबा आल्या होत्या. त्या अनुषंगाने 2-2 धाबा जर का प्रति बॉल मागे घेतल्या गेल्या तरी या षटकामध्ये 10 ते 15 धाबा जरूर येतील, यात मात्र काही शंका नाहीये. परंतु पहिले षटक अगदी जरा गोलंदाजी ट्रॅक वरती सुरेश पाहाल म्हणतो, त्याच्या माध्यमातून 2 एक्स्ट्राच्या धाबा ज्या खर्च केल्या गेल्या त्या अनुषंगाने या बॉल वरती 2 धाबा आल्यात. स्कोर बोर्ड वरती 4 धाबा अंकित होत आहेत. स्ट्रायकर एंड वरती पुन्हा एकदा सूरज येतोय. 2 धाबा तर सहजरित्याने कंप्लीट होत आहेत. 38 सर्कलच्या आतमध्ये थोडस फंबलिंग पाहायला मिळालं पिंगळेवाडी टीमच्या माध्यमातून. आणि बघता बघता त्या बॉल वरती 2 धाबा सहजरित्याने कंप्लीट होत आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा समोर ठेवण्याचा प्रयत्न, बॅटच्या स्लॉट मध्ये आला. जलची संधी उपलब्ध झाली आहे. सध्याच्या डाऊन ती बॉल खाली जरूर होते, परंतु थोडेसे दूर राहिले. हरकत नाही, जरूर विकेटची संधी उपलब्ध झाली होती. मी तर म्हणत होतो कुठेतरी चांगल्या प्रकारची रनिंग जर का पाहायला मिळाली असती. लॉक ऑफचे फिल्टर थोडेसे दूर राहिले आणि बघता बघता जेल जमिनीला दान झाला. 6 धाबा ज्या स्कोर बोर्ड वरती पाहायला मिळत आहेत. चला स्पीडअप ठेवा, अधिकचा उशीर नकोय. तुमच्यापर्यंत वारंवार सूचना पोहोचवल्या जात आहेत. 20 मिनिटाचा अवधी तुमच्यापर्यंत दिला जातोय. 20 मिनिटाच्या अवधी तुम्हाला 4 षटक फेकावे लागतील आणि त्या 38 सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला एक प्लेअर घ्यावा लागेल. ज्या सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जात आहेत. बॅकफुटला गेलेत, मागे ढकलून द्यायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चालू आहे सूरजच्या माध्यमातून. आणि घडतंय काय? बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार 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 चौकार. या बॉल वरती जरूर चौकार आलाय. मैदानाच्या आतमध्ये फर्स्ट इनिंगचा खेळ सुरू आहे. अगदी मागच्या बॉल वरती जरूर चौकार आला. पुन्हा एकदा जेलची संधी उपलब्ध झाली. घडतंय काय? जेलची संधी उपलब्ध झाली होती, परंतु जेल होतोय जमिनीला दान. त्या ठिकाणी शतक उपस्थित देखील होते. जेलची संधी उपलब्ध झाली होती असं वाटत होतं की कुठेतरी जेल संपादित होतोय की काय, कारण की मागच्या बॉल वरती विचार करा जर चौकार आला होता. तदनंतर या बॉल वरती सिंगल धाव कंप्लीट होत्या. बॅटर सूरज आपल्याला जर का डगआउटच्या रस्त्याने जात असताना पाहायला मिळाला असता, परंतु तसं काही घडत नाहीये. त्यांनी 4 बॉल फेस केले गेले. 9 धावेवरती खेळतोय. 102 धाबा ज्या पाहायला मिळत होत्या. बॅटच्या स्लॉट मध्ये चढून चेंडू पाहायला भेटतो. ऑन साईडला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत आणि बघता बघता त्या बॉल वरती एक धाव सहजरित्याने कंप्लीट होती. हरकत नाही. स्कोर बोर्ड वरती 12 धावा ज्या अंकित होतात. अजूनही षटकातील चेंडू, परंतु या बॉल वरती एखादा मोठा फटका येईल का हे देखील तितकंच गरजेचं राहील. पिवळचा पहिल्या षटकामध्ये अत्यंत धाबा येणं गरजेचं प्रत्येक आपण मॅच मध्ये पाहताय, कारण की 38 सर्कलच्या बाहेर 2 फक्त आणि फक्त प्लेअर आपल्याला पाहायला मिळतात. शॉर्ट लॉंग ऑफला तदनंतर शॉर्ट लॉंग ऑनला प्लेअर तैनात केले गेलेत. एखादी चूक जर का गोलंदाजाकडनं झाली गेली तर जरूर बॉल सीमारेषे पलीकडे आपल्याला पाहायला मिळतो, परंतु घडत नाहीये. ऑफ यॉर्कर चेंडू फेकला गेलाय आणि बघता बघता डॉट बॉल आलाय. बोर्ड क्रमांक 1 च्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धाबा 12 अंकित होत आहेत. 12 धाबा स्कोरवरती पाहायला मिळत आहेत. बोर्ड क्रमांक 1 चा खेळ समाप्त झालाय. अजूनही 24 बॉलचा खेळ जो फर्स्ट इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 24 बॉल मध्ये किती धाबा येतील? प्रत्येक बॉल वरती 2-2 धाबा जर का तुम्ही अंकित केल्या गेल्या ना तर नक्कीच अधिकचा स्कोर जो इथे पाहायला मिळेल. रवी आलाय. बोर्ड क्रमांक 2 मध्ये गोलंदाज ट्रॅक वरती गोलंदाज रवी दाखल झालाय.
P1 पहिल्या षटकामध्ये जरूर धाबा आले आहेत, परंतु त्या अनुषंगाने जर का गोलंदाजी ते कमबॅकिंग राहिली गेली तर पुन्हा एकदा मॅच मध्ये बदलाव आणला जाईल. पिंगळवाडी टीमच्या माध्यमातून सीडसी क्रिकेट संघ सध्या तरी फलंदाजी करत असताना चांगल्या प्रकारची धावसंख्या देखील पाहायला मिळते. हरकत नाही, या 12.00 ची सरासरी जर का तुम्ही गाठली गेली तरी अधिकचा स्कोर नक्कीच स्कोर बोर्डवरती लगावला जाईल. फर्स्ट इनिंग बॅटिंग करत असताना सीडसी क्रिकेट संघाच्या माध्यमातून तशी कामगिरी केली जाते. टॉप ऑर्डरचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले होते, नंतर पॉईंटच्या डोक्यावरनं स्लाइस करत होता. झेलची संधी उपलब्ध झाली होती, परंतु थोड्याशा चुका जे पाहायला मिळाला. झेल जमिनीला दान होत असताना त्या बॉलवरती देखील एक सिंगल कंप्लीट झाली होती, त्यानंतर स्ट्राईक रोटेट झाली होती, परंतु डॉट बॉल आला होता शेवटचा बॉल. त्या अनुषंगाने 12 धाबा स्कोर बोर्डवरती पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज रवी येतो. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू पुल करायचा होता, क्षेत्राच्या डाऊन दी बॉल खाली जरूर होते, थोडेसे दूर राहिले. एक धाव सहजरित्याने कंप्लीट होती. स्ट्राईक रोटेट झाली मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकर एंड वरती पुन्हा एकदा बॅटर सूरज आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या बॅट मध्ये जरूर धाबा आलेत. 5 बॉल फेस केले गेले. 9 धावेवरती तो खेळतोय. सूरज मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंड वरती पाहायला भेटतोय. ओ बॅकफुटला गेले होते, मोठा फटका जरूर सजवायचा होता. असं वाटत होतं की या बॉलवरती जर का पुरेपूर हवा त्याचा कनेक्शन बॅटवरती संपर्क झाला असता तर नक्कीच बॉल बाउंड्रीच्या पलीकडे पाहायला भेटला असता. कारण की क्रिकेटमध्ये नक्कीच जर तरला महत्व नसतंय. जरूर P1च्या पहिल्या षटकामध्ये धावा आल्या आहेत, परंतु गोलंदाज रवी देखील सांगतोय मी देखील कमी नाहीये, मी देखील कमबॅकिंग गोलंदाजी हाताळू शकतोय. त्याचं प्रत्युत्तर देत असताना अगदी डॉट बॉल आलाय. पहिल्या बॉलवरती एक सिंगल जरूर आली होती, त्यानंतर स्ट्राईक रोटेट झाली होती. बॅटर सूरज मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडवरती पाहायला भेटत होते, परंतु घडतंय काय पुन्हा एकदा डॉट बॉल फेकला गेलाय. गोलंदाजाच्या ट्रॅकवरती गोलंदाज रवीच्या माध्यमातून हवा तसा परफॉर्मन्स या मॅच मध्ये दिला जातोय. कारण की मॅच मध्ये नक्कीच तुम्ही ज्या प्रकारे तुमची ऊर्जा निर्माण करत असाल, एफर्ट देत असाल, पुरेपूर चांगला हवा तसा परफॉर्मन्स देत असाल तर नक्कीच क्रिकेटमध्ये तुम्ही कुठेतरी हवा तशी कामगिरी करताय. याच मात्र शंका नाही, कारण की कालच्या दिवसामध्ये कोथेरवाडी क्रिकेट संघ आपल्याला पाहिला होता. संपूर्ण प्लेयर जर का विचार केला तर छोटे छोटे प्लेयर जे आपल्याला पाहायला मिळत होते आणि त्याच्या माध्यमातून कालच्या दिवसामध्ये चांगली खेळी नक्कीच पाहायला मिळाली. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता. पुन्हा एकदा बॅकफुटला फलंदाज सूरज खेळत होते, परंतु पुन्हा एकदा घडतंय काय तर बेडा टोकून ठेवण्याचं काम गोलंदाज ट्रॅकवरती ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाज रवीच्या माध्यमातून केला जातोय. हवा तसा परफॉर्मन्स या षटकामध्ये दिला जातोय. मी तर मगाशी उल्लेख केला होता की पिंगळवाडी टीमच्या माध्यमातून कुठेतरी आधीच्या धाबा खर्च केले जात आहेत की काय, हाच प्रश्न चिन्ह पडला होता P1च्या पहिल्या षटकामध्ये. परंतु या षटकामध्ये हवा तसा परफॉर्मन्स आणि सलगचे डॉट बॉल देखील येत आहेत. पुन्हा एकदा समोर ठेवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू होता आणि अजून एक डॉट बॉल आलाय. मैदानाच्या आतमध्ये जितक्या प्रकारे तुम्ही डॉट बॉल फेकाल ना, कमीत कमी धावेवरती नक्कीच रोखण्याचा प्रयत्न तुमच्या माध्यमातून केला जातोय. या प्रकारची गोलंदाजी जर का मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या षटकापर्यंत केली गेली तर स्कोरबोर्डला कमीत कमी धावा पाहायला भेटतील. लो स्कोरिंग मॅच नक्कीच पाहायला मिळेल, परंतु अजूनही मॅच संपली नाही, कारण की फॉस्टिंगचा खेळ सुरू आहे. ओव्हर क्रमांक 2 ला सुरुवात मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि हवा तशा धावा या षटकामध्ये आल्या नाहीयेत. बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू पाहायला भेटतोय. कव्हर्सला जेलची संधी उपलब्ध झाली, क्षेत्र डाऊन दी बॉल खाली आणि कुठल्या प्रकारची चूक करणार नाही. बॅटर सूरज बॅक टू द डगआउट. विकेट आली. विचार का केला ना तर कमीत कमी धावा ज्या खर्च केल्या गेल्या, डॉट बॉलची सांगता देखील केली गेली होती. चांगल्या प्रकारची कामगिरी रवीच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला भेटत होती. अधिकच्या धावा न खर्च करता शेवटच्या बॉलवरती विकेट देखील प्रस्थापित केली गेली होती, कारण की सूरजच्या बॅटमधनं
रामदास मैदानाच्या आतमध्ये आलाय. अगदी पाहतो न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सोमनाथ दाखल झालाय. स्ट्रायकर एंडवरती बॅटर टॉप ऑर्डरचा दाखल झाला होता. किरण मैदानाच्या आतमध्ये फटका धरून सजवला क्षेत्राच्या उपस्थित आहेत. थोडेसे चुका पाहायला भेटतात. यस चुका आणि चुका या बॉलवरती बॉल देखील निघून चाललाय बाउंड्री लाईन सी मारशा पार चौकार. अगदी पागद्र आजच्या रात्रीमध्ये कुठेतरी प्रेक्षकांचा कुठेतरी आनंद वाढवला जातोय. डीजे श्यामच्या माध्यमातून नक्कीच आजच्या दिवसामध्ये एक आनंद नक्कीच दिला जातोय स्पर्धेमध्ये. बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडूवाला टक्कन असा आवाज आला. क्षेत्र उपस्थित आहेत कुठल्या प्रकारचे करणार नाही आहे. शॉट लॉंग ऑफला तुंजेल फलंदाज बाद. अगदी पाहतो डीजे श्यामच्या माध्यमातून चांगला आनंद दररोज दिला जातोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. समीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. जरूर मागच्या बॉलवरती चौकार आला होता. त्यानंतर असं वाटत होतं की जरूर अधिकच्या धावा या षटकामध्ये येतील, परंतु तसं काही घडलं नाहीये. बघता बघता या बॉलवरती विकेट आली. स्कोर बोर्डला 17 धावा अंकित होत आहेत. तिसरं षटक मार्क असताना कोणत्या ट्रॅकवरती कोणताच रामदास आला होता. पहिल्या बॉलवरती चौकार आला होता. त्यानंतर पुन्हा एकदा स्लॉट मध्ये आलाय. क्षेत्राच्या उपस्थित आहेत. चांगल्या प्रकारचा एफर्ट देखील पाहायला मिळाला आणि अंतिम टप्प्यावरती जजमेंट राहिलं. बघता बघता थ्रो देखील पाहायला मिळाली. त्या बॉलवरती धाबा देखील घेतल्या गेल्यात. एक धाव सहजरित्याने कंप्लीट होती. स्कोर बोर्डवरती 18 धावा अंकित होत आहेत. 2 विकेट गमावले गेलेत. शिरसी क्रिकेट संघाचा विचार केला तर P1च्या पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या. असं वाटत होतं की स्कोरबोर्डला अधिकच्या धावा जरूर पाहायला मिळतील फर्स्ट निमे बॅटिंग करत असताना, परंतु तसं न घडता पुन्हा एकदा शॉट लॉंग ऑनला फटका सजवला सुद्धा उपस्थित आहेत. परंतु घडतंय काय, चुका पाहायला मिळत आहेत. आज कुठेतरी पिंगळेवाडी क्रिकेट संघ फुल युनिफॉर्म मध्ये दिसत नाहीये. त्याच्या माध्यमातून अधिकच्या चुका जरूर केल्या जात आहेत. पुन्हा एकदा धावचीची विकेट मिळाली असती, परंतु तसं काही घडत नाहीये. आज कुठेतरी थोडस चुका ज्या करत असताना पिंगळेवाडी टीम आपल्याला पाहायला मिळते. हे सगळी पाहत पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवरती गोलंदाज रामदास येतोय. स्ट्रायकर एंडवरती बॅटर सोमनाथ मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतोय. सोमनाथ म्हणजे मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडवरती खेळतोय. हव्या तशा धावा स्कोरबोर्डवरती पाहायला भेटत नाही, परंतु एखादा मोठा फटका मॅच मध्ये नक्कीच चांगला धावा आणेल यात मात्र काही शंका नाही. परंतु तसं काही घडत नाहीये. हवा तसा कनेक्शन झाला नाहीये. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. फाईन लेगला फटका सजवण्याचा प्रयत्न सुरू होता. क्षेत्ररक्षक दूरवरून पोहोचते नाही. बघता बघता त्या बॉलवरती देखील एक सिंगल धाव सहजरित्याने कंप्लीट होते. षटकातील हातूनही एक चेंडू शिल्लक असेल. या बॉलवरती एखादा मोठा फटका येईल का हे देखील तितकंच पाहणं गरजेचं राहील. सध्या तरी प्रश्नचिन्ह पडला गेलाय शिरसी क्रिकेट संघाला की धावा कुठेतरी P1च्या षटकामध्ये आल्या होत्या, परंतु त्यानंतर धावा येत नाहीयेत. परंतु लाईन चेक केली जाईल का? यस, लाईन चेक केली जाते. लाईन चेक केली जाते. पुन्हा एकदा विष्णू सर आमच्या दिशेने वळतात. यस, इट इज अ वाईट आउटसाइड द ऑफ स्टंप. बघता बघता या बॉलवरती देखील व्हाईट बॉल आलाय. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक होता. असं वाटत होतं की डॉट बॉल येईल, परंतु तसं न घडता अगदी आउटसाइड द ऑफ स्टंप व्हाईट बॉल आलाय. समोर ठेवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू होता. गोलंदाज रामदासचा पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय. स्कोरबोर्ड वरती 30 षटकाच्या समाप्तीनंतर 22 धावा स्कोरबोर्ड वरती लगावल्या गेल्या आहेत. 2 विकेट गमावले गेलेत.
3 षटक समाप्त झालेत. अजूनही 12 बॉलचा खेळ शेष शिल्लक या इनिंग मधील आपल्याला पाहायला मिळाला, परंतु कशा धाबा येतील कारण की मागील सामना आपण पाहिला होता. अगदी चांगल्या प्रकारची धावसंख्या देखील पाहायला मिळाली होती. तदनंतर लवाळे क्रिकेट संघाचा देखील आपण खेळ पाहिला होता. पहिल्या सामन्यामध्ये अपोजिट टीमने पाहिलं तर 3 षटकामध्ये धाबा आल्या नव्हत्या, परंतु तदनंतर 2 षटकामध्ये अधिकच्या धाबा ज्या कुठल्या गेल्या होत्या. पुन्हा शिकता ट्रॅक वरती गोलंदाज सुरेश पारधी आलाय मैदानाच्या आतमध्ये. 4था षटक मार्ग असताना गोलंदाज ट्रॅक वरती नक्कीच आलाय, परंतु हवा तसा परफॉर्मन्स दिला जात नाही सीडसी क्रिकेट संघाच्या माध्यमातून. मी तर म्हणत होतो की स्कोरबोर्डला नक्कीच अधिकच्या धावा पाहायला मिळतील, परंतु तसं न घडता एक वेगळं चित्र या सामन्यामध्ये पाहायला भेटतंय. पिंगळेवाडी क्रिकेट संघ आज कुठेतरी चांगली कामगिरी जरूर करतायत, परंतु थोडीशी चुका देखील त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटतायत. समोर ठेवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू होता. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता, फुल करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये बॅटर सोमनाथच्या माध्यमातून केला जात होता, परंतु तसं काही घडत नाहीये. अगदी डॉट बॉल आलाय. पहिलाच बॉल डॉट फेकला गेला. या 2 षटक निर्णायक असतील. या 2 षटकामध्ये जर का धावा आल्या तर पुन्हा एकदा मॅच मध्ये बदलाव होईल, परंतु तो बदलाव करण्यासाठी हवा तसा परफॉर्मन्स द्यावा लागेल सिरसी क्रिकेट संघाला. मैदानाच्या आतमध्ये चौकारांना षटकार लगावे लागतील. बॅकफुटला गेले होते, जरूर मागे मारण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये बॅटर सोमनाथच्या माध्यमातून केला होता, परंतु तसं काही घडत नाहीये. अगदी वेगळी चालाकी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज सुरेशच्या माध्यमातून केली जाते. स्लोवर गतीचा टाकलेला चेंडू 5व्या गतीचा चेंडू पाहायला भेटत होता आणि पुन्हा शिकता डॉट बॉल आलाय. बॅटर सुरेश पारधीला अगदी गोलंदाज सुरेश पारधीला आपण पाहताय, त्याच्या माध्यमातून चांगली कामगिरी केली जाते. अगदी पाहिलं तर पुन्हा एकदा समोर ठेवण्याचा प्रयत्न सुरेश पारधीच्या माध्यमातून केला जातोय. घडतंय काय तर पुन्हा एकदा डॉट 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 बॉल. पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय. बॅक टू बॅक 3 डॉट बॉल फेकले गेलेत. एखादा मोठा फटका येईल का, कारण की सिरसी क्रिकेट संघाचा विचार का जर नक्कीच मोठे फटकेबाजी लगावी लागेल तर स्कोरबोर्ड वरती कुठेतरी धावा चांगल्या प्रकारे अंकित होतील. फर्स्टचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 22 धावा धावफलकावरती पाहायला भेटत आहेत. 22 धावफलकावरती स्थिरावला गेलाय, तो चांगल्या प्रकारची कामगिरी करत होता. आता लाईन चेक केली जाते आउटसाइड द ऑफ स्टंप. पंच आमच्या दिशेने म्हणतात यस इट इज अ वाईट. अवांतर धाव खर्च केली जाते. बॅक टू बॅक 3 डॉट फेकले गेले होते. असं वाटत होतं की या बॉलवरती देखील एकही धाव येणार नाहीये, परंतु अगदी पहा पुन्हा एकदा या बॉलवरती व्हाईट बॉल आलाय आणि धाव फलकावरती 23 धावा. समोर ठेवण्याचा प्रयत्न बॅक टू बॅक यस. पुन्हा एकदा घडतंय काय तर सलगचे 3 डॉट बॉल फेकत असताना गोलंदाज सुरेश पाहायला मिळत होता, परंतु त्यानंतर दिशाहीन गोलंदाजी त्याच्या माध्यमातून केली जाते. बॅक टू बॅक 2 व्हाईट बॉल आलेत. पुन्हा एकदा बॅटर सोमनाथ स्ट्रायकर एंड वरती बुलर लेनचा चेंडू होता. फाईन लेगला फटका सजवत होता. तडम्यांच्या दिशेला चांगल्या प्रकारचा क्षेत्ररक्षण पाहायला भेटला आणि एक धाव जी सहजरित्याने कंप्लीट होती. दुसऱ्या धावचा प्रयत्न मैदानामध्ये सुरू आहे, परंतु तसं काही घडणार नाहीये. एक धाव सहजरित्याने कंप्लीट होती. हरकत नाहीये. जर का याच प्रकारची गोलंदाजी जर का मागच्या 2 बॉल वरती पाहायला मिळाले तर नक्कीच षटक समाप्त झालं असतं, परंतु तसं घडलं नाहीये. अगदी 2 व्हाईट बॉल गोलंदाज सुरेश पारधीच्या माध्यमातून फेकले गेले. त्या अनुषंगाने स्कोरवरती 25 धावा अंकित होत्या. पुन्हा एकदा जेलची संधी उपलब्ध झाली आहे. कव्हर्सला फटका सजवला होता, क्षेत्राच्या उपस्थित होते 38 सर्कलच्या आतमध्ये आणि अंतिम टप्प्यावरती चांगल्या प्रकारची थ्रोपैकी पाहायला मिळाली. बघता पुन्हा एकदा एक धाव जे सहजरित्याने कंप्लीट होत्या. अधिकच्या धावा जरूर दिल्या जात नाहीये, परंतु एखादा चौकार येईल का, एखादा चौकार षटकार मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा मॅच मध्ये ट्विस्ट, मॅच मध्ये बदलाव करेल, कारण की हव्या तशा धावा ज्या स्कोरबोर्डला अंकित होत नाहीयेत. बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू आलाय. हो घडते काय जेलची संधी उपलब्ध झाल्या सध्याच्या ओपाजीत आणि बघता त्या बॉल वरती यस विकेट. फलंदाज सोमनाथ बॅक टू द डगआउट. कम ऑन डीजे.
26 धावा स्कोर बोर्डवरती पाहायला भेटतात. तर मग तू उल्लेख केला होता या बॉलवरती एखादा मोठा फटका येईल का, पण तो ऑन साईडला प्रोटेक्शन हवं तसं पाहायला भेटला. आणि शेवटच्या मुवमेंटला बघता बघता झेल कॅरी केलं गेला आणि त्या बॉलवरती देखील बॅटर सोमनाथची विकेट जी घेतली गेली. तो कुठेतरी डॉट बॉलची खेळी करत होता, परंतु त्याच्या बॅटमध्ये दररोज सिंगल डबलला प्राधान्य दिले जात होतं. त्या अनुषंगाने धावा देखील येत होत्या, परंतु त्यानंतर शेवटचा बॉल शिल्लक असताना म्हणून त्याचा सुरेशच्या माध्यमातून हवा तसा परफॉर्मन्स त्या बॉलवरती दिला गेला आणि पुन्हा एकदा एक विकेट गमवावी लागते. 26 वरती 3 विकेट. बॅटिंग करत असताना फर्स्ट शिळसी क्रिकेट संघाचे 3 विकेट गमावले गेलेत. 26 धावा अंकित होत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवरती गोलंदाज समीर आलाय. समीर आल्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज ट्रॅकवरती. मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. शेवटचा षटक हाणामारीचा षटक. हाणामारीच्या षटकामध्ये धाबा येतील का हे देखील पाहण्यात ओ बॅकफुटला गेले. फाईन लेगला फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक तिथे एकही उपस्थित नाहीये. बॉल देखील निघून झालाय आउट ऑफ द पार. मॅक्झिमम षटकार. कम ऑन डीजे. अगदी पाहत मी मगाशी उल्लेख केला होता. शेवटचा षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. शेवटच्या षटकामध्ये धाबा येणं अत्यंत गरजेचं राहील. समीर मैदानाच्या आतमध्ये कामगिरी चांगली केली जाते. मॅच चांगली आहे कारण की जरूर धाबा येत नव्हते. त्यानंतर या बॉलवरती षटकार आलाय. समोर ठेवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू होता. डॉट बॉल आलाय. अगदी पाहत समोर ठेवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू होता आणि बघता इथे धाव जी घेतली जाते लेग बाईच्या स्वरूपात जी सहजरित्याने एक धाव कंप्लीट होती. या षटकामध्ये अत्यंत धावा येणं गरजेचं राहतील. यस अगदी पाहायला तर जे टीम फर्स्ट राऊंडचा सामना विजेता झाले त्या कॅप्टन विनंती असेल की इथे लॉट्स काढले जातात. त्या अनुषंगाने इथे उपस्थित व्हा. तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवल्या जातात. ज्या टीमच्या माध्यमातून पहिला सामना विजेता झाले गेले त्या टीमचे कॅप्टन कॉम्बॉक्स मध्ये या. तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवल्या जात आहेत कारण की इथे लॉट्स जे काढले जात आहेत. हे सध्या पाहत या बॉल मध्ये देखील फाईट बॉल आलाय. समोर ठेवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू होता. हवा तसा कनेक्शन झाला नाहीये. मोठा फटका दररोज सजत होता. खराब थ्रोपैकी पाहायला भेटते. डायरेक्ट हिटचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू होता. त्या बॉलवरती धावा देखील घेतल्या जात आहेत. काही गरज होती काय हा प्रश्नचिन्ह पडला असेल सध्या तरी फिल्डिंग करत असताना पिंगळेवाडी टीमला कारण की धावा येत नव्हत्या. त्या अनुषंगाने या बॉलवरती जरूर 2 धावा ज्या सहजरित्याने कंप्लीट होत आहेत. अगदी पाहत डायरेक्ट हिटचा प्रयत्न आतमध्ये सुरू होता. एक धाव कंप्लीट झाली होती परंतु डायरेक्ट हिट केल्या कारणाने 2 धावा त्या बॉलवरती सहजरित्याने कंप्लीट होत आहेत. पुन्हा एकदा समोर ठेवण्याचा प्रयत्न मैदानात मध्ये केला जातोय. गोलंदाज ट्रॅकवरती गोलंदाज समीरच्या माध्यमातून आणि पुन्हा एकदा डॉट बॉल. यस कळंपाडा क्रिकेट संघ तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवली जाते की इकडे उपस्थित व्हा कारण की लॉट्स काढले जातात. त्या अनुषंगाने तुमच्यापर्यंत वारंवार सूचना पोहोचवल्या जातात. कळंपाडा क्रिकेट संघ माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज लॉट्स काढले जातात. त्या अनुषंगाने ते उपस्थित व्हा. समोर ठेवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये सुरू होता. विकेट किपर थोडेसे वीट झाले परंतु हरकत नाहीये. त्या बॉलवरती इथे घडतंय काय तर धाव घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू होता. बघता त्या बॉलवरती सिंगल धाव जी सहजरित्याने कंप्लीट होते. गुड रनिंग विथ विकेट मानावे लागेल. दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पहिल्या बॉलवरती षटकार आला होता. पुरेपूर आशा निर्माण झाल्या होत्या. बॅटर समीर वरती पुरेपूर आशा निर्माण झाली होती. असं वाटत होती की या षटकामध्ये त्याच्या बॅटमधनं मोठे स्ट्रोक. आयनाचवाडी क्रिकेट संघ तुमच्यापर्यंत देखील सूचना पोहोचवली जाते. इकडे लॉट्स काढले जातात. तुमच्यापर्यंत वारंवार सूचना पोहोचवल्या जातात. ज्या टीमच्या माध्यमातून फर्स्ट राऊंडचा सामना विजेता झालेत जे संघ ते संघ इकडे यायचे लॉट्स काढले जातात. आयोजकांची संपर्क साधा. मॅनेजमेंट कमिटीची संपर्क साधा. तुमच्यापर्यंत वारंवार सूचना पोहोचवल्या जातात.
अगदी पहा पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये एक धाव जी सहजरित्याने कंप्लीट होती हरकत नाही मॅच चांगली आहे मैदानाच्या आतमध्ये कमीत कमी धाबेवरती रोखण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला गेला अगदी पहा चालू असलेला सामना दोन्ही टीमच्या 12 मॅन तर इथे उपस्थित आहेतच त्या अनुषंगाने मॅच चालू करायचे कारण की पहा अधिकचा उशीर नकोय पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये एक धाव जी सहजरित्याने कंप्लीट होते या बॉलवरती एखादा मोठा फटका येईल का कारण की स्कोरबोर्डवरती 37 धाबा ज्या लगावल्या गेल्यात शेवटचा बॉल शिल्लक असेल या बॉलवरती एखादा मोठा फटका येणं अत्यंत गरजेचं राहील बॅटिंग करत असताना शिळसी क्रिकेट संघ कमीत कमी धाबा जरूर बनवल्या गेल्यात परंतु ते पहा तिसऱ्या दिवसामध्ये आपण सामना एन्जॉय करत होता साखरपाडा बनाम गाणे क्रिकेट संघ 36 धाबा डिफेंड करण्याचा विक्रम त्याच्या माध्यमातून केला गेला होता गाणे क्रिकेट संघाचा बॅट कुठला गेला तो गडतय काय फाईन लेगला दूरच दूर लांबच लांब मॅक्झिमम षटकार पासून बॅटिंग करत असताना 43 धाबा ज्या इथे बनवल्या गेल्यात अगदी पहा धाबा बनवल्या गेलेत आणि 44 धाबेचा आव्हान जो ठेवला गेला आहे पिंगळेवाडी टीम पुढे चला लगेचच स्पीडअप ठेवा तुमच्यापर्यंत वारंवार सूचना पोहोचवल्या जाते अधिकचा उशीर नकोय त्या अनुषंगाने थोडंसं सहकार्य करा पिंगळेवाडी क्रिकेट संघ लगेचच क्षेत्र चालवून घ्या सिरसी क्रिकेट संघ अधिकचा उशीर नको त्या अनुषंगाने थोडंसं सहकार्य करा अगदी पाग 43 धाबा तर बनवल्या गेल्या प्रथम बॅटिंग करत असताना शिळसी क्रिकेट संघाच्या माध्यमातून मी तर मगाशी उल्लेख केला होता शेवटच्या बॉलवरती एखादा मोठा फटकाला तर जरूर धाबा पाहायला भेटतात चांगल्या धाबा आहेत परंतु त्या धाबा डिफेंड होतील की चेस होतील 30 बॉल 44 धाव संख्येची गरज मैदानाच्या आतमध्ये टॉप ऑर्डरचे फलंदाज दाखल करा पिंगळेवाडी क्रिकेट संघ अधिकचा उशीर नकोय थोडंसं सहकार्य करा ज्या सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जात आहेत 30 बॉल आणि 44 धाव संख्येची गरज परंतु त्या धावा चेस होतील की डिफेंड होतील ते ऐकवण्यासाठी कॉम्बॉक्स मध्ये करूया परिवर्तन पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये जोडले जातील मुरबाडचा बुलंदाबाज ज्याने कमी वयामध्ये आपलं नाव 7 समुद्रा पलीकडे नेऊन पोहोचवलं तेच अगदी पागद्र माझे साथी समालोचक प्रकाशजी पलासर मॅन फ्रॉम नानकासवाडी थँक्यू सो मच आपण पाहू शकाल मैदानावरती पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग केली आहे आपण पाहू शकता तिथे पिंगळेवाडी संघाने प्रथमतः अगदी फलंदाजी केलेली आपल्याला पाहायला मिळते आहे कदाचित शिळ संघाने प्रथमतः बॅटिंग केलेली आपण बघायला आता इथून चेस करत असताना मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय पिंगळेवाडी संघ टार्गेट सेट केलंय 44 धाब्याचा आणि 44 धाबा मैदानावरती इथून चेस केल्या जातील की नाही आहे हे आपण इथून पाहणार आहोत
बॅटर देखील मैदानामध्ये दाखल झालेला आपण पाहाल. बॅट्समन सुरेश आणि त्याच्या सोबतीला समीर हे 2 बॅटर दाखल झालेले आपण बघताय. अलीकडे सर्वच प्रेक्षक खरतर यूट्यूबच्या माध्यमातून जॉईंट असेल, कारण सर्वाधिक मोठी स्पर्धा जी अलीकडे सुरू आहे आपण पाहू शकताय. ग्रामीण धमाका बिग बॅश आणि तिथे सामना सुरू आहे. चौथा हिरवा मानकोली त्यांच्या विरोधात जबजरंग गोरसे बी. खरं तर प्रेक्षक देखील आवर्जून यूट्यूबच्या माध्यमातून तो सामना पाहत असेल, परंतु मैदानामध्ये आपण बघू शकतात आणखीन एक कंटिन्यू या स्पर्धेतील चर्चेमंत मॅच आपल्याला पाहायला मिळते आहे. पण बघू शकाल शिळसी आणि त्यांच्या विरोधात अगदी सध्याच्या घडीला पिंगळेवाडी या 2 टीमच्या दरम्यान 30 चेंडू आणि 30 चेंडू मध्ये 44 जाबेचा आव्हान चेस करत असताना पिंगळेवाडी संघ पाहायला मिळेल. लेट्स प्ले राऊंड द विकेटने गोलंदाज सोमनाथ. पहिला बॉल, पहिला चेंडू फुटवर्कच्या माध्यमातून इथे स्वतः फॉलोदरवरती जर पाहिलं तर गोलंदाज सोमनाथच्या माध्यमातून इथून अडवला जातोय. खेळपट्टीवरती आपण बघू शकतायत बरोबर डॉट बॉलचा वापर खेळपट्टीमध्ये पहिल्या बॉलवरती केलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवणं खरं तर इतकंही सोपं नव्हतं, परंतु परफेक्ट बॅलेन्स खरं तर स्वतःच्या कंट्रोल मध्ये ठेवला. जागेवरती स्वतःला खरं तर थांबवलं आणि तिथून बरोबर फुटवर्कच्या माध्यमातून हा चेंडू अडवत असताना गोलंदाज इथे सोमनाथला आपण पाहिलंय. हो, इथे मैदानामध्ये दुसरा चेंडू मिस टायमिंग फटका बसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, कॅच ऑफ. झेल सुटला आपण बघू शकतात. सध्या अगदी लॉंगआउटच्या क्षेत्रामध्ये 38 सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक आपण जरूर पाहिला होता. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतात. वाटलं होतं की मॅच मध्ये कदाचित मुवमेंट बनेल, पण झेल सुटलाय. कमी वयाचा खेळाडू जो मात्र आपण पाहायला मिळाला तिथे क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून. आज स्पेशली जर पाहिलं गेलं तर अपकमिंग स्टार्सला घेऊन मैदानावरती शीळ संघ खेळतोय. खरं तर हे येणारं भविष्य आहे. येणाऱ्या शीळ टीमचं पर्सेंटेज खूप चांगलं दिलं, परंतु दुर्दैवी जर पाहिलं गेलं तर झेल संपादित झाला नाहीये. ही भरपूर नाराजगीची गोष्ट आहे. शपलून खेळण्याचा प्रयत्न पाठत सुरेश मैदानामध्ये फलंदाजी करतोय. चेंडूला अगदी पडल्यानंतर सरळ चांगलं वळण दिला गोलंदाज सोमनाथ. या गोलंदाजाने डॉट बॉल. स्कोरबोर्डला फक्त आणि फक्त आपण 2 जाबा बघताय. 2 चेंडू डॉट आले त्या षटकामध्ये गोलंदाज सोमनाथच्या माध्यमातून. 44 जाबा देखील रोखल्या जात आहेत. हे कदाचित या मॅचच्या माध्यमातून सध्या प्रयत्नामधून दिसत आहे. गोलंदाजी करणाऱ्या अगदी आपण बघाल शील्ड टीमच्या माध्यमातून यावेळेस देखील चांगला बॉल, चांगले चेंडू मैदानावरती गोलंदाज खेळपट्टीमध्ये आपण बघताय. सध्याच्या घडीला मात्र अगदी सोमनाथ वापरतोय. फलंदाजाला खेळपट्टीवरती जर बघायला गेलं तर आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती बांधून ठेवलेलं आहे सध्या मैदानामध्ये गोलंदाज सोमनाथ. या गोलंदाजाने 2 जाबा दाफलकावरती अभितेची सुरुवात मैदानामध्ये बॉलिंग करत असताना शीळ टीमला मिळाली जाती आहे. मॅच जबरदस्त होईल. शेवटपर्यंत सामना जाणार आहे यात मात्र इथून आता शंकाच वाटत नाहीये, कारण सध्या आपण पाहू शकाल बरोबर मैदानावरती सध्याच्या घडीला आपण बघतायत गोलंदाजी करत असताना जी सुरुवात हवी आहे गोलंदाज मैदानावरती सोमनाथच्या माध्यमातून संपूर्ण शील्ड टीमला ती सुरुवात ऑलरेडी दिली आहे गोलंदाज सोमनाथ. या गोलंदाजाने बाकी 2 चेंडू शिल्लक राहतात या स्पेल मधील. 2 चेंडू जर चांगले आले तर पूर्णतः मॅच मध्ये पिंगळेवाडी संघ स्कोरबोर्डला कमीच राहील. वेगवान चेंडू पडल्यानंतर आउटसाइड द ऑफ स्टिक अतिरिक्त चेंडू इथे गोलंदाज मैदानावरती खेळपट्टीमध्ये आपण पाहताय सोमनाथच्या माध्यमातून फेकला जातोय. 4 बॉलवरती वर्चस्व खूप चांगलं मोठं दिसतंय गोलंदाज सोमनाथ या गोलंदाजाचा, परंतु त्याच्यानंतर हा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टिक आपल्याला पाहायला मिळतोय. अतिरिक्त रन्स येते 3 धाबेला. बॅटिंग करणारा चेस करणारा पिंगळेवाडी संघ सध्या पुढे ठेवला. एक कटर लेंथ हरकत राहिली. फलंदाजाला वारंवार मागच्या लेंथ वरती हरकत होती आणि इथे देखील हरकत राहिली आहे. परतावा लागेल. फलंदाज मैदानावरती जर पाहिलं गेलं तर चांगल्या अंदाजामध्ये खेळण्याचा प्रयत्न करत होता, परंतु बाची टो क्रॉसिंग टॉपेज पकडला जाईल. संपला खेळ. विकेट. बॅटर अगदी आपण पाहता तिथे खेळपट्टीवरती सुरेश
विकेट या सामन्यामध्ये गमावलाय चेसिंग करणाऱ्या पिंगळेवाडी संघाने. भरपूर सारे प्रेक्षक जे मात्र आपल्या समवेत जॉईंट आहेत आजच्या रात्रीतील फर्स्ट राऊंडचा अंतिम मॅच मैदानामध्ये आपण पाहतोय. सेकंड इनिंग मध्ये पोहोचलेला आणि सेकंड इनिंग मध्ये सध्या आपण पाहतोय चांगलं युद्ध सुरू आहे. शिळसी संघ देखील मैदानावरती सहजासहजी सामना सोडणार नाहीये हे त्यांच्याकडून दिसतंय. पुढे ठेवतात ऑन साइडला पिक केलंय आणि सरळ चेंडू फेकून दिलाय लगन सीमारेषेच्या पलीकडे चौकार. फलंदाज खेळपट्टीवरती आपण पाहू शकाल तिथे बॅटिंग करत असताना अगदी अविनाश या फलंदाजाने चौकार येतोय. 7 धावा धावफलकावरती बनलेला आपण पाल खेळपट्टीवरती आपण बघू शकता. स्कोर बोर्डला पिंगळेवाडी संघ एकाकडेच्या मोबदल्यामध्ये 7 या धावफलकावरती पोहोचलेला आहे. ड्रॉ देखील खुला झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. जरूर आपण पाहू शकता इथून पुढे सेकंड राऊंडच्या मॅचेस कशा होतील ते आपण ड्रॉच्या माध्यमातून खर तर पाहिलेलं आहे. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. गोलंदाज समीर ऑन बॉलिंग ट्रॅक वरती पहिला चेंडू इथे दुसऱ्या षटकाचा फायनलिकच्या दिशेनं कार्पेट फटका पाहायला मिळेल. अगदी फलंदाज खेळपट्टीवरती आपण पाहताय समीरच्या पाठमधून 4. चौकार येतोय मैदानामध्ये. फलंदाज खेळपट्टीवरती आपण बघू शकतात समीरच्या बाटमधून गोलंदाज देखील समीरच पाहायला मिळत आहेत. शिळ संघाचे 11 धावा धावमध्ये फलंदाज खेळपट्टीवरती समीर बाटमधून सध्या आपण बघतायत दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल अगदी साई स्पोर्ट्स कळंबाडा त्यांच्या विरोधात अगदी पाहायला मिळणार आहे. शितगाव या दोन टीमच्या दरम्यान समोरच्या दिशेला ड्राईव्ह करतायत. अगदी मिडऑफ मध्ये फटका आपल्याला पाहायला मिळाला. समोर अगदी सरळ या चेंडूवरती एकेरी सिंगलची मात्र इथून मिळाली जातीये. सिंगल्स देखील इथून या सामन्यामध्ये खूप काही मदत करतायत. चेस करणाऱ्या अगदी पिंगळेवाडी टीमच्या टोटलला 12 धावा धावफलकावरती बनलेला आपण बघाल. एक विकेट जिथे पहिल्या स्पेलमध्ये गमावला होता तिथे वाटत होतं की सामना कठीण आहे, पण पार्टनरशिप बनली दोन्ही बाट्याच्या माध्यमातून. समोर ठेवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा अगदी चेंडू आणि बॅटचं कनेक्शन जरूर राहिले, परंतु समोर सध्या विकेट किपरच्या दसऱ्यामध्ये चेंडू पोहोचलाय. डॉट बॉल. समीर मैदानावरती गोलंदाजी करतात. मेहनत भरपूर सुरू आहे शिळ संघाच्या माध्यमातून देखील या डाबाला रोखण्याकरिता. हाफ ट्रॅकर बॉल पडल्यानंतर बाउन्स मिळतोय. फलंदाज खेळपट्टीवरती आपण बघायला अविनाशला इथून थांबून ठेवलं गेलं. डॉट बॉल. सामना अगदी शेवटपर्यंत जाणार आहे. यात मात्र इथून आता सध्याच्या घडीला आपण बरोबर अगदी पाहू शकतोय म्हणजे गोलंदाजीच्या माध्यमातून शिळ संघ चांगली चर्चा करतोय. 12 धावा स्कोर बोर्डला. दुसऱ्या स्पेलमध्ये पहिला चौकार पाहिलाय जरूर, परंतु गोलंदाज मैदानावरती फलंदाजीला थांबवतो. मिसामिक झेलची संधी. आता मात्र इथे घडलंय काय, बरोबर मोक्याच्या क्षणी पकडल्या जाईल आणि सामन्यामध्ये आता वाजवलेत 12 फलंदाजाचे विकेट. अगदी पिंगळेवाडी संघाने जितकं अगदी लक्ष तर लहान दिसतंय तितकं जे लक्ष मोठं देखील आहे हे मात्र जरूर. 44 धावेचा पाठला केला जातोय. 12ला 2 विकेट मॅच मध्ये इथून आता पलटवार नोंदवलेला आहे. गोलंदाजी करत असताना अगदी सध्या तरी या मॅच मध्ये सी टीमच्या गोलंदाज समीरने
षटकाचा शेवट माझ्या बाजूने होईल इथे समीर देखील बोलतोय आपल्या गोलंदाजी मधनं वेगवान चेंडू पडल्यानंतर समोर वाईड यॉर्करला लीड करत असताना गोलंदाज समीरला पण बघताय अंतिम चेंडू पुढे एकदा डॉट येतोय सुरुवातीला चौकार सिंगल डॉट बॉल विकेट आणि पुन्हा डॉट बॉल अशा पद्धतीची गोलंदाजी जी मात्र मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाली दुसऱ्या षटकामध्ये आणि 2 षटकाच्या समाप्तीमध्ये दापलकाला मात्र 12 धाबेवरती पिंगळेवाडी संघ 44 धाबेचा चेसिंग करतोय 2 षटकांचा खेळ संपला 12 चेंडूचा सामना करत असताना पिंगळेवाडी टीमला पण या सेकंड इनिंग मध्ये फलंदाजीच्या माध्यमातून पाहिलंय आणि आता ऑनस्क्रीन तुम्हाला ऍक्शन सध्या बघू शकतायत इक्वेशन जे मात्र पाहायला मिळतंय 18 चेंडू 32 धाबेचं इक्वेशन जे मात्र आपण बघाल होतील का चेस होतील का डिफेन्स ही चर्चा मैदानावरती सुरू आहे एका बाजूने विचारमक्तेचा खेळ मैदानावरती पुरेपूर गोलंदाजीच्या माध्यमातून शीर्षसंघ दर्शवतोय परंतु आता इथून एक षटक जे मात्र आता खेळपट्टीवरती फलंदाजी करत असताना 15+ घ्यावं लागणार आहे चेस करणाऱ्या पिंगळेवाडी टीमला बॅटल इंटरेस्टेड पाहायला मिळतंय प्रेक्षकांची नजर या सामन्याच्या दिशेने आता वळू लागेल कारण सध्या आपण पाहताय रोमहर्षक मुकाबला मैदानावरती घडत चाललेला आहे फिल्डिंग मध्ये थोडासा फेरबदल होत असताना आपण पाहू शकाल 5 खेळाडू जे मात्र बॉडी लाईन क्षेत्रामध्ये सेट केले 38 सर्कल मध्ये आपण पाहताय बाकीचे अगदी खेळाडू जे मात्र खेळ करत असताना पाहायला मिळत आहेत शॉट एक्सा कव्हर त्याच्यानंतर शॉट कव्हर पाहायला मिळतोय थर्डमॅन देखील आहे आणि बरोबर शॉट स्वेरलेग आपल्याला पाहायला मिळतोय आणि बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज अजय दाखल होत आहेत स्ट्रायकर एंडला फलंदाज समीर बॅटिंग करतायत या ओव्हरमध्ये अधिकच्या धाबा आणणं गरजेचं आहे पिंगळेवाडी संघाला नाहीतर या मॅच मध्ये कदाचित भरपूर कठीण होणार आहे हे इक्वेशन पुढे ठेवलं समोर आक्रमण दाखवायचं होतं फलंदाज समीरला चेंडू अगदी शॉट फाईन मध्ये तिथे दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय मिळाली जाईल एकच जाव मॅच जबरदस्त आहे प्रयत्न मैदानावरती अगदी 44 जाबा इथून डिफेन्स करण्याचे दाखवले जात आहेत अगदी शिरसीच्या टीमच्या माध्यमातून परंतु अपोजिट तेच प्रयत्न चेसिंगच्या दिशेने देखील दाखवले जात आहेत पिंगळेवाडी टीमच्या दरम्यान स्कोर बोर्डला 13 धाबा मैदानावरती आपण पाहू शकतात आजची रात्र या सामन्यामधून कोणासाठी चांगली जाईल सुखाची जाईल आनंदाची जाईल हे देखील आपण सामना समाप्त झाल्यानंतर बघणार आहोत पुढे ठेवलाय आक्रमण करायचं होतं मिसामिंग फटका बसवा जेलची संधी दोन्ही खेळाडूंनी कॉलिंग केलं नाही आणि त्यानंतर चेंडू निघून गेलाय नॉन स्टॉप लॉंग ऑन सी मार्गाच्या पलीकडे टन 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 तारा आणि फलंदाज चौकार येतोय मैदानामध्ये बॅटर खेळपट्टीवरती अगदी सुरेशच्या बॅटमधून दाफलकाला मात्र 17 धाबेला इथून फलंदाजी करणार अगदी सध्या पिंगळेवाडी संघ पोहोचलाय जी चर्चा आपण मगाशी केली होती या षटकामध्ये 15+ जर रन्स आल्या तर कदाचित मॅच पूर्णतः खुला होईल आणि सध्या त्याच दिशेने मैदानावरती रन्स मिळायला जात आहेत पिंगळेवाडी टीमला अतिरिक्त बॉल पुन्हा एकदा गोलंदाज अजयने फेकला 18 धाबेवरती पिंगळेवाडी संघ पोहोचतोय सामन्याचा रिक्वायर्ड रन रेट इथून आता हळूहळू कमी होत चाललेला आपण पाहताय 9.75 ची धावगतीची मात्र आवश्यक पाहायला मिळते डॉट बॉल गोलंदाज अजयच्या माध्यमातून आपण पाहाल कधी हा सामना जर पाहायला गेलं तर अगदी पिंगळेवाडी संघाच्या बाजूने जातोय कधी हा सामना जर पाहायला गेलं तर इकडनं सध्या अगदी शीड संघाच्या बाजूने येतोय म्हणजे मॅच इथे बेटर वर्सेस बेटर अशी पाहायला मिळते जिंकणं तर एकच आहे परंतु संघर्षाचा वारसा आणि कठीण काळाची चर्चा मैदानावरती होती आहे डिलिकेट टच शॉट टर्डमॅन मध्ये चेंडू इंटर राहिला सिंगलची पूर्तता या चेंडूवरती खूप चांगली करतायत फलंदाज मैदानावरती धाव गरजेची आहे कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेमध्ये मुख्यत्वे निर्णय आपण बघतोय आणि त्यामुळे एक एक रन ही तितकीच गरजेची आपण पाहाल चेसिंग करणाऱ्या पिंगळेवाडी संघाला 19 धाबा धावफलकावरती आहेत सामना इथून खूप जबरदस्त पाहायला मिळतोय गोलंदाज अजय गोलंदाजी करतायत तिसऱ्या स्पेल मध्ये 2 चेंडूचा खेळ बाकी आहे पुढे ठेवलं यावेळेस सरळ आपण बघू शकाल पॉइंटच्या दिशेला चेंडू इंटर राहिला आहे समोर लॉंग ऑफ मध्ये खेळण्याचा प्रयत्न फलंदाज तिथे करत होते बॅटची थोडीशी साइड एज घेत असताना चेंडू पॉइंट मध्ये इंटर राहिलाय
सिंगल येईल स्कोरबोर्डला 20 धाबा. अजून देखील 24 धाब्याची आवश्यकता पाहायला मिळते. या षटकामध्ये बॅटिंग करणाऱ्या पिंगळेवाडी टीमला 8 धाबा मिळालेला आपण बघताय. 5 चेंडूचा सामना करत असताना त्यामध्ये एक अतिरिक्त रन्स देखील मिळाली आहे. म्हणजे बॅट मधून जर पाहिलं गेलं तर फलंदाजाच्या फक्त आणि फक्त या ओव्हर मध्ये 7 धाबा आल्यात. पुढे ठेवलं स्विंग अँड मिस. पडल्यानंतर सरळ चेंडू फलंदाजाला रोखून निघून गेला विकेटकीपरच्या दसऱ्यामध्ये. सामना इथून पोहोचेल अंतिम 2 षटकांमध्ये, जिथे आपण पाहताय अंतिम 12 बॉल्स 24 धाबा. मॅच आपण मगाशी सांगितलं होतं की शेवटपर्यंत जाणार आहे, कारण ऐतिहासिक मैदान पाहायला मिळत आहे आणि सातत्यानं चर्चेची स्पर्धा पाहायला मिळते. आणि आज या खेळपट्टीनं दोन्ही गोष्टीला भरपूर चांगल्या पद्धतीने प्राधान्य दिलंय. त्यामध्ये गोलंदाजी असो फलंदाजी असो, या दोन्ही गोष्टी खूप चर्चेत राहिल्यात. आणि आता ऑलरेडी मॅच 12 चेंडू 24च्या इक्वेशनामध्ये पोहोचले. ड्रिंक ब्रेक घेतला, तोपर्यंत देऊया डीजेला संधी. डीजे झालेला पण बघा, वर्दी थोडासा दबाव या सामन्यामध्ये अगदी पिंगळेवाडी संघाच्या माध्यमातून बनवलेला आहे, पण इथून दबाव घेऊन जमणार नाहीये. संघाला जर विजयाच्या उंबरठ्यावरती विजयाच्या करतर अगदी शिखरापर्यंत पोहोचवायचं असेल तर सध्या येणाऱ्या षटकामध्ये अगदी कंजूशीची गोलंदाजी होणं गरजेचे आहे. 12 चेंडू 24 स्ट्रायकर बॅटर मैदानामध्ये. समीरला आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती गोलंदाज. विष्णू दाखल झालेला आपण पाहताय. विष्णूच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. स्ट्रायकर बॅटर मैदानामध्ये समीरला आपण पाहताय. 12 चेंडू 24 धाब्याची गरज. पहिला बॉल बाची टॉपेज. मॅच मध्ये सन्नाटा पसरला जाईल. OUT आउट. फलंदाज समीर बाद. विकेट. अक्षय रिप्ले मध्ये आपण स्पष्टपणे पाहू शकतात. फलंदाजाला चालतं केलंय सरळ मैदानाच्या बाहेर. 20 धाबेपर्यंत आपण पाहाल. सध्या तरी तिसरा विकेट या सामन्यामध्ये बॅटिंग करणाऱ्या अगदी या पिंगळेवाडी टीमला लागतोय. मॅच 11 चेंडू आता 24च्या इक्वेशनामध्ये पोहोचली आहे. या षटकामध्ये गोलंदाजी करतात चांगली हवी आहे. डिफेन्स करत असताना शेल टीमला, पण या षटकामध्ये कम से कम मिनिमम अगदी 10 ते 12 धाबा येणं गरजेचं आहे. चेस करत असताना पिंगळेवाडी टीमला मॅच जबरदस्त आहे. एका बाजून आपण बघू शकतायत मैदानावरती हार मानायला तयार नाहीये पिंगळेवाडी संघ. 23 चेंडू मध्ये 44 धाबा रोखत असताना, आणि दुसऱ्या बाजून खरतर हा सामना अगदी चेसिंग करत असताना सोडला नाहीये पिंगळेवाडी टीमने देखील. आकुडपट्ट्याचा बॉल. नवीन फलंदाज अतुल दाखल झालेत फायनलेक्सच्या दिशेने. फक्त आणि फक्त अगदी दिशा दाखवली. क्षेत्ररक्षक बॉलवरती येत आहेत. समोर दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न मिळाला जातील. 2 धाबा. फर्स्ट रनचा प्रयत्न करत असताना बाट्या थोडेसे स्किट राहिले होते, परंतु त्याच्यानंतर पुन्हा एकदा अगदी भरपूर चांगल्या स्थिर क्षेत्रामधून 2 धाब्याचा प्रयत्न केला. 2 धाबा मिळाल्या. स्कोरबोर्डला 22 धाब्यावरती पुन्हा एकदा चेस करणाऱ्या अगदी पिंगळेवाडी टीमला आपण पाहताय. फिल्डिंग मध्ये थोडासा चेंजेस केला जाईल. शॉट एक्स्ट्रा कव्हर आता शॉट कव्हर मध्ये आणलाय, आणि कव्हर सध्या पॉइंट कव्हर मध्ये घेतलेला पाहायला मिळतोय.
समोर आपण पाहू शकताय एकसा कव्हर आणि तदनंतर लॉंग ऑफ अशा पद्धतीचे दोन क्षेत्ररक्षक आउटसाइड क्षेत्रामध्ये पाहायला मिळत आहेत गोलंदाज तयार पडल्यानंतर हा चेंडू अधिकचा वळण घेत असताना आपण पाहता आउटसाइड द ऑफ सीम अतिरिक्त चेंडूचा वापर मैदानामध्ये गोलंदाज इथे करतोय एकसा दाबेच्या मदतीने स्कोर बोर्डला पिंगळेवाडी संघ पुन्हा एकदा 23 धाबा संघर्ष मैदानामध्ये दोन्ही टीमच्या माध्यमातून भरपूर भिडत चाललेला आहे सध्या अगदी या बॅटल मध्ये आज खरतर नवा इतिहास आणि नवा विक्रम जो मात्र मैदानावरती पाहायला मिळणार आहे आणि नेहमीच क्रिकेटचा खेळ खरतर बनलेले रेकॉर्ड्स पाहायला नाही तर तोडायला खेळला जातो आणि मैदानामध्ये आपण पाहू शकतायत या खेळपट्टीवरती आपण गेल्या 4 रात्रीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने विक्रम्स पाहिले आहेत विकेट हॅट्रिक देखील पाहिली त्याच्यानंतर अगदी जर पाहायला गेलं तर लहानात स्कोरबोर्ड्स देखील आपण डिफेन्स होता जरा पाहिले आहेत मोठ्यात मोठ्या धावा देखील चेस झालेल्या पाहिल्या आहेत पण आजच्या रात्रीमध्ये स्पर्धेतील पहिलं अर्धशतक शेतगाव टीमच्या दीपकच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि अगदी आजच्या रात्रीतील अगदी 44 धावा डिफेन्स करत असेल या मॅच मध्ये अगदी आपण पाहू शकता शील्ड संघ पाहायला मिळतो 9 चेंडू 20 धाब्याची गरज पुढे ठेवलंय यॉर्कर होता चॉप केले समोर आपण पाहू शकता शॉट कव्हरचे फिल्डर शॉट एक्स्ट्रा कव्हरला पोहोचले मिळाली जाईल फक्त आणि फक्त एक जाव मॅच इथून फसलेला आहे चेस करणाऱ्या अगदी पिंगळेवाडी टीमला मागच्याही षटकामध्ये खरतर एकही आक्रमण आलं नव्हतं आणि याही षटकामध्ये आक्रमण आलं नाही म्हणजे आता डेफिनेटली अगदी प्रेशर जो मात्र सामन्यामध्ये पिंगळेवाडी संघाच्या फलंदाजीवरती दिसतोय शॉट ऑफ लेंथ अगदी पाचवी साइड एज आणि तदनंतर आता स्पष्टपणे इमानदारीचं क्रिकेट फलंदाजाने दर्शवलंय आज तर हारलो तरी चालेल परंतु क्रिकेटमध्ये खोटं खेळून तर कधी जिंकणार नाही हे बाटलने दर्शवलं आणि सरळ मैदान सोडत असताना लागलाय अजून एक विकेट पिंगळेवाडी टीमला फलंदाज बाद सामन्यामध्ये गोलंदाजी करतोय फुलटॉस चेंडू नवीन बॅटर मैदानामध्ये आपण पाहता ज्ञानेश्वर दाखल झाले ऑन साइडला चेंडू खेळून काढलाय दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न इथे आपण पाहताय स्पष्टपणे 2 धाबाच्या मात्र या बॉलवरती मिळाल्या जात आहेत ओव्हर नंबर 4 चा खेळ प्रगती पथावरती होता जिथे गोलंदाजी खूप चांगली पाहायला मिळाली आहे सामना मात्र अगदी अंतिम षटकामध्ये इथे आता मुवमेंट शिफ्ट करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय 6 बॉल आणि 17 धाब्याची गरज आहे 6 चेंडू 17 धाबा हे खुलं इक्वेशन जे मात्र तुम्हाला पाहायला मिळते ब्रदर स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून आज तर भरपूर चांगली चर्चा जी सातत्यानं ब्रदर स्पोर्ट्स लाईव्हची देखील होतीये संघर्ष करता खूप केलेला याच दिवसांसाठी ब्रदर स्पोर्ट्स लाईव्हने देखील आणि आज आपण बघू शकाल सायली लेवल शेळंदवाडी आयोजित आणि त्याचबरोबर आई गावदेवी पिंपळोलीवाडी आयोजित ही स्पर्धा पाहायला मिळते साहिल प्रतिष्ठान व अगदी कृष्णा स्मृती चषक भव्य नाईट बॉल क्रिकेट ही स्पर्धा जी मात्र आपल्याला पाहायला मिळेल जरूर 6 चेंडू 17 धाब्याची गरज या मॅच मध्ये जिंकण्यासाठी सध्याच्या घडीला आपण पाहता पिंगळेवाडी टीमला शेळ संघ मैदानावर ते इक्वेशन रोखेल की समोर पिंगळेवाडी संघ इक्वेशन चेस करेल हे मात्र अगदी अंतिम 6 बॉल ठरवून जातील किरण दाखल झालेला पाहायला मिळते ऑन बॉलिंग स्ट्राइक वरती अच्छा रात्रीमध्ये आपण पाहू शकाल चांगला आनंद मिळतोय गोलंदाज किरण दाखल झाला पहिला बॉल सरळ मैदानावरती फलंदाजाच्या करतर बॅट पासून चेंडू निघून गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये डॉट डिलिव्हरी शीळ बोलते सबको कोलते मैदानावरती आपण पाहू शकताय सध्याच्या घडीला अगदी 44 धाबा रोखण्याचा प्रयत्न लाजबाब केला आणि सध्या उत्तर मात्र इथून आता काही क्षणामध्ये मिळणार आहे इथे देखील डॉट बॉल 5 चेंडू 17 ची गरज खतरा आता बनलाय या सामन्यामध्ये पुन्हा एकदा पिंगळेवाडी टीमला वाटत होतं मॅच 100ली जिंकली जाईल पिंगळेवाडी टीम कडून बट क्रिकेटचं क्षेत्र आहे आणि या क्षेत्रामध्ये तर कधीच प्रवास हा तुम्हाला ठरवून करायचा नसतो आलेल्या वळणावरती तुम्हाला
खर तर वळावं लागतं आणि सध्या मॅच इथून कठीण दिसते आहे. आपण बघाल पिंगळेवाडी टीमला 2 बनल्यात, एक साफेकी तिसरी साठी निघालेत. 3 धावा होतील का? घडले काय इथे मैदानावरती? नशिबाचा पाठिंबा कदाचित मिळाला जाईल का? वत्रो केलाय. आता इथून पंचांच्या निर्णयाची वाट पाहावी लागेल. 5 धावा मिळाल्यात म्हणजे मॅच ऑन आहे बाबा. सध्या आपण पाहू शकतात अगदी जरूर इथून इक्वेशन बदलला जाईल. ही चुकी भरपूर पश्चाताप करते सध्या शील्ड टीमला. 3 बॉल 12 धाबेची गरज. व्हॉट अ मॅच मैदानावरती आपण पाहू शकतायत. अगदी पिंगळेवाडी विपक्षात शील्ड सी या 2 टीमच्या माध्यमातून सुरू असलेली ही लढाई आता अगदी भरपूर क्लोज झाली आहे. 3 चेंडू 12 धाब्याची गरज. मिनिमम 2 षटकारांची गरज आहे मैदानावरती जिंकण्याकरिता पिंगळेवाडी टीमला. ते 2 षटकार येतील का दानेश्वरच्या पाठमधून? हा बॉल इथे आपण पाहू शकतात अगदी गोलंदाज लाईन भरकटलाय. आउटसाइड द ऑफ स्टिक अतिरिक्त चेंडू. मॅच संपली नाहीये. मॅच मध्ये आपण बघायला वाटलं होतं शील्ड संघ मजबूत आहे, परंतु आता तोच सामना इथून जर पाहायला गेलं तर दिक्कत करतोय शील्ड टीमला आणि बरोबर सोपा होत चाललेला आहे पिंगळेवाडी टीमला. 33 बनल्या, 3 चेंडू 11 धाब्याची गरज. पुढे ठेवलं समोर ऑन ड्राईव्हला चेंडू ढकलला जातो. एक क्षेत्ररक्षक आहेत. बॉलवरती थोडेसे पंबर राहिले. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. फासर 2 धाबा मिळतील. मॅच संपली नाहीये. मैदानावरती आपण पाहू शकता हार अजूनही मानत नाहीये पिंगळेवाडी संघ. त्यांना माहिती अगदी लढलं तर जिंकू शकतोय. 2 बॉल 9 धाब्याची गरज. 2 चेंडू 9चं इक्वेशन. एक मोठा फटका मैदानावरती जल्लोष देईल का पिंगळेवाडी टीमच्या डगआउटला? एक डॉट बॉल मैदानावरती अगदी उत्साह देईल का इथे शील्ड टीमला? हे पाहावं लागेल. वेगवान चेंडू समोर फलंदाजाला मात्र इथून बीट केलंय आणि याचबरोबर आता मॅच मध्ये आपण बघतायत औपचारिकता बाकी आहे. 1 चेंडू 9 धाब्याचं इक्वेशन. मॅच मात्र इथून 44 धाबा रोखत असताना अगदी बरोबर रोखली आहे. आपण बघू शकता शील्ड टीमने. पुढे ठेवलं यावेळेस देखील डॉट बॉल. मॅच जिंकली आहे. आपण पाहतायत शील्ड टीमने. अभिनंदन राहील शील्ड संघ. हडलक इथून देतोय आपण पिंगळेवाडी टीमला.